छत्रपती शिवाजी महाराज की जय। आज शिव सकाळ आपण आज चाललो आहोत हडसर किल्ल्यावरती आणि आज सोबत आहे आपले दत्ता दादा। त्यांच्या बाईकवर आपण आज बाईक राईड करणार आहोत आणि किल्ला तुम्हाला हडसर किल्ल्याच्या खुंटी मार्गे कसा असतो, कसं जायचं असतं ते दाखवणार आहोत। तर मित्रांनो, आज 2025चा हा आपला तिसरा किल्ला आहे। 2025मध्ये आपण तिसऱ्या किल्ल्यावरती जातो। परवा आपण राजमाचीला गेलो होतो आणि आज आपण चाललो आहोत म्हसा मार्गे माळशेज घाटामध्ये। माळशेज घाटात जुन्नर तालुक्यामध्ये आपण आज हा किल्ला हडसर किल्ला, त्याचं दुसरं नाव पर्वतगड म्हणून प्रसिद्ध आहे। तर चला मित्रांनो, आपण आता जाऊ आणि तुम्हाला तो तिथे काय काय ते ठिकाण आहे ते दाखवण्याचा प्रयत्न करतो। चला मित्रांनो, धन्यवाद। जय जाऊ, जय शिवराय। बाकीचा हा परिसर बघा तुम्ही, सूर्यनारायणाचं काय खूप दर्शन भारी झालेलं आहेत आणि ह्या इकडे आपला खंडोबाचं एक मंदिर आहे वरती। ओके, जय शिवराय मित्रांनो। आज आपण हडसर किल्ल्यासाठी आलो होतो आणि हडसरवाडी आहे, इथे आम्ही गाड्या पार्क केलेल्या आहेत। सोबत आहे दत्ता भाऊ। जय शिवराय दत्ता भाऊ। जय शिवराय। चला तर, आणि इकडे इथून जायला आपल्याला जो खुंटी मार्ग आहे, खुंटी मार्गाने आपण जाणार आहोत। तुम्हाला दाखवतोय खुंटी मार्ग कशा पद्धती, आणि दोन मार्ग आहे, एक पायरी मार्ग आहे आणि एक खुंटी मार्ग। चला मित्रांनो, तर आम्ही चाललेलो आज खुंटी मार्गाने, कारण आम्हाला एक्सपिरियन्स करायचं होतं की खुंटी मार्ग कसा आहे। तर चाललोय सध्या। आता वाजलेले आहेत 11, 11:15 झालेले आहे। उशीर झाला आहे आम्हाला। आम्ही घरूनच बदलापूरवरून 8 वाजता निघलो होतो जवळपास। चला खुंटी मार्ग दाखवतो तुम्हाला, तोपर्यंत बब्बा। मित्रांनो, हे बघू शकता तुम्ही, ते समोर बघा, झूम करा, हे बघा, हे ते चालले दोघं जण मावळे या खुंटी मार्गाने, व्हाईट दिसत आहे ते। आणि हा हडसर किल्ला। चला, इकडे आवाज येतोय। मित्रांनो, तो रस्ता आहे बघा, आपण त्या रस्त्याने आलेलो आहेत। इथे गाडी पार्क केली, पार्क करून ह्या जंगलातून आता आपण आता वरती आलो आहे। दम लागला जाता बोला, पहिल्यांदा फर्स्ट टाइम मी एक्सपिरियन्स करतो ट्रॅकिंगचा। चला तर, वरती आपण आता ह्या खुंटी मार्गापर्यंत लवकरात लवकर पोहोचण्याचा प्रयत्न करू, कारण की ऊन फार झालेलं आहे। दुपारची आता 11:30 आहे आणि ऊन डोक्यावर, सूर्य डोक्यावर आल्यानंतर बघा दयनीय अवस्था होऊ शकते। ऊन आताच तापलं जास्त। सकाळपासून आम्ही काही खाल्लेलं नाही, फक्त केळी खाऊन आलेलो सर आणि मी। 2 केळी, 2 केळीवर आलेलो, तेही 3 तास राईड करून। हा बघा, हर हर महादेव। मित्रांनो, हे बघा, असा हा रस्ता आहे। इथे काही पायरी वगैरे काही नाही, डोंगरातून हा रस्ता काढलेला, जंगलातून। ह्या रस्त्यानं आता आपल्या वरती जायचं आहे खुंटी मार्गावर। खुंटी मार्गाचा तो थरारा आपण आज अनुभवणार आहोत आणि कसं वाटतं ते तुम्हाला व्हिडिओमध्ये आपण दाखवणार आहोत। चला तर मित्रांनो, मस्त मजा घ्यायची आज खुंटी मार्गाने। आतापर्यंत आपण पायरी मार्गाने गडकिल्ले सर केलेले आहेत। आता हा आगळा वेगळा खुंटी मार्ग, लोखंडी सळ्या त्या डोंगरामध्ये, किल्ल्याच्या याच्यामध्ये घुसवलेल्या आहेत। हा बघू शकता, तर वरती एक गुफा आहे, त्या गुफेत जायचं आपल्याला। नंतर वर दिसते ती तटबंदी। चला, हर हर महादेव। जय शिवराय। जय जिजाऊ, जय शंभूराजे। मित्रांनो, आता थोडे आपण खुंटीच्या पायथ्याजवळ बसलेलो आहेत आणि आता या सफरचंद भेटले आम्हाला इथे बॅगीत, ते खातोय। चला तर, या सफरचंदाचा मजा घेऊ आणि त्या बी गडावरती। छत्रपती शिवाजी महाराज की जय। हर हर महादेव। खूप सुंदर। मित्रांनो, हे बघू शकता तुम्ही, वरती हा पायरी मार्ग, आपला खुंटीचा मार्ग आहे। वरती आता पण सुरुवात झालेली, 12 वाजलेले दुपारच्या इथेच। हे बघा,
बघू शकतो तिथे समोर बॅक वॉटर दिसतं. एक मुलगी मिळली ना इथं कुठे या रोडला याच आपल्या याच पॉइंटला मिळली. ए बाई बॅग बॅग देत होती कोणाला तरी त्या रोडवर. तसं काय किती गोष्ट आहे मागची बंद युट्यूबला आहे. पाठवून तुम्हाला हौशी कलाकार होतं ते गल. ती काय होती माहिती का बॅग देतात की जे लोकांना आली होती नाही काय ते संवादनासाठी. महेश दादा आणि सौरभ दादा मस्त फोटो सेक्शन करताना. हे बघा मागचा हा नजारा आणि आपला हा सह्याद्री. महेश दादा जय शिवराय. या लवकर वरती. हर हर महादेव. कशा पद्धतीने खाली उतरायचं आहे ते पण दाखवतो. हे अशा पद्धतीने आपण इथे हे खाली अशा पायऱ्या आहे छोट्याला पायऱ्या आहे. त्याच्यात पायात ग्रिप आहे त्याला ग्रिप द्यायचा आहे आणि ह्या याला पकडून खाली यायचं आहे. काही घाबरण्याचं कारण नाही आहे. व्यवस्थित तुम्ही येऊ शकतात. हर हर महादेव. लक्ष विचलित दुर्घटना निश्चित. त्याच्यामुळे काळजी घ्या आणि गड किल्ल्यासोबत मस्ती करू नका. हे अशा हा खुंटी आहे. घरात चालल्यासारखं चालू शकतो आपण. काही त्याचं बर्डन घ्यायचं नाही टेन्शन घ्यायचं नाही आणि असं येऊ शकतो तुम्ही. फक्त तुम्ही जर घाबरत असाल उंचीला तर त्याला हे करायचं तिकडे इग्नोर करायचं त्यासाठी आणि असा हा पाय देत आपण खाली येऊ शकतो. सांभाळून यायचं घाई नको. आहे असं सरळ आहे म्हणजे 90 डिग्री. ते बरोबर आहे जे बोलतात ते खरं आहे. असंच आहे स्ट्रेट. पण स्ट्रेट चालायची गरज नाही आपल्याला. थोडं तिकडे क्रॉस वगैरे चालू शकतो आपण. हे असं इथे यायचं. हे याच्यावर आपण पाय देऊ शकतो. इथे हा पाय हे असं. असे पायऱ्या पण बनवलेले आहे. हे बघा मित्रांनो. आणि तुम्हाला मी पायरी मार्ग पण दाखवणार त्या साईडने पण तुम्ही जाऊ शकतात राजमार्गाने. हा इथे लोकल लोकांनी हा बनवलेला आहे खुंटी मार्ग. चला अशा पद्धतीने आपण वरती जाऊन परत खाली आलेलं आहे. कोणत्याही घाबरण्याचं कारण नाही. महाराज आणि मावळे आपल्याला सोबतीला आहे. फक्त तुम्ही इथे कोणत्याही व्यसन करून येऊ नका. धन्यवाद. बघू शकतात हा बाजूवाला परिसर. खरं मित्रांनो आता आपण ह्या खुंटी मार्गाने वरती आलेलो आहेत आणि इथे आपल्याला एक गुफा आहे. इथे आम्ही गुफेमध्ये थोडासा विश्राम केला आहे आणि थोडा नाश्ता केला इथे. पण हे बघा इथे पाणी असू शकतं पावसाळ्यामध्ये. हे बघा तो रस्ता आणि तो आपला जो मडगाव आहे समोर तिकडे. त्या मडगावातून ती आपलं त्या रस्ता तो येतो आहे. तसंच आपण ह्या मार्गे आपण गणेश खिंडीमधून इकडे आलो आहे. गुफा आहे. ह्या गुफेत जास्त वापर नाही मित्रांनो. इकडे बघा आता इकडे पाणी दाखवते तुम्हाला. याला हात दरवाजा आणि याच्यामध्ये पाणी आहे. थोड़ा पानी है अंदर. वो पानी में थोड़ा सेकंड गुफा है. थोड़ा सा पानी है. और ऊपर ही और एक अभी खुंटी बाकी है इधर भी. अभी और एक स्टेप ऊपर जाना बाकी है. तो फिर चलो ऊपर जाते. ज़्यादा रेस्ट हो गया. आम्हाला वाटलं एकच हा खुंटी मार्ग इथपर्यंतच गुफेपर्यंत. पण परत आता वरती एक छोटा स्पेस आहे. हे बघा हा पण आपला खुंटी मार्ग पार करून वरती जाणार आहोत. त्या तटबंदीतले दगड ढासळलेले आहेत आणि ही तटबंदीवर सगळे झाडे झुडपे झालेले आहेत. ह्या गड किल्ल्याचं संवर्धन होणे खूप खूप गरजेचं आहे मित्रांनो. तरच महाराजांचे मावळ्यांचं आपल्याला त्यांच्या स्मरण राहील, त्यांच्या आठवणी राहील. आणि बघा त्या दगडात त्याच्यामध्ये दगड गुंतलेला आहे त्या फांदीमध्ये. तो कधीही पडू शकतो. बघू चला वरती जाऊ आपण.
मित्रांनो आपण आता दुसरा एक खुंटी मार्ग आपण चढत वरती आलेलो आहेत. हे बघू शकतात हा खुंटी हे इतके ते खाली 80-85 डिग्री आहे ना आणि ह्या जवळपास 70-75 आणि हा बघू शकतात मागचा नजारा. हर हर महादेव. पायरी मार्गाने आपण आता वरती आपल्या त्या खुंटी मार्गाने वरती आल्यानंतर असा हा छोटासा रस्ता आहे तटबंदीच्या बाजूला आणि आमचे दादा लोक येत आहे. हे बघा ही मागे तटबंदी ती झाडाची मुळी बघा कशी पूर्ण गेलेली आहे ह्याच्यामध्ये आणि इकडे तुटलेलं आहे. पाय दगडी आता ढासळत आहे ब्रुज. हे बघा हे इकडे ही तटबंदी पूर्ण बहुत लूज हो चुके हैं. मेरे को डर लग रहा था ऊपर आने के लिए. अभी पाटिल सर आ रहे हैं ऊपर. आणि वरती आल्यानंतर आपल्याला ह्या तटबंदीवरती आलं. वरती आपण वर आल्यानंतर ही तटबंदी रस्ता तुटलेला आहे इथे आणि हा बघा इथे बघा दर्शन होत आहे. जय हनुमान बजरंग बली की हर हर. हे बघा इथे मारुतीरायाची मस्त एक मूर्ती आहे. भगवा पताका त्याच्या मागे तिकडे मागे गाय पण बसलेली आहे. आपण मारुतीरायाचं दर्शन घेतल्यानंतर ह्या इकडे असा हा सपाट भाग आहे तटबंदी आहे आणि आता आपण इकडे वरती जाणार आहोत. आपण मागच्या बाजूने प्रवेश केलेला आहे गडावर. इथे काय आहे नेमकं त्या पाठीवर काही नाही वाटतं. चला तर बघू काय आहे नेमकं त्या पाठीवर. हे वाड्याचे औषध आहे छोटे छोटे. तटबंदी बघाय आजही शाबूत आहे पण त्याची संवर्धन होणं गरजेचं आहे. इथे काहीतरी लावलं आहे लोखंडे. ते काय लिहिलं आहे हनुमान शिल्प व चौतारा ते दाखवलं आहे तिथले आणि वन परिक्षेत्र जुन्नरने पाठी लावलेली. हा परिसर आपण तसं आलो आहे तिथून. चला हे मित्रांनो हे पाण्याचे टाके येते थोडे थोडे. हे असं पाणी तिन्ही चरून आहे याच्यात हे भरलं की त्याच्यामध्ये जातो. इकडे पण आहे म्हणजे आज पण याच्यात पाणी आहे. गडावर पाणी धान्य क्वार्टर बी आहे वरती. ह्या साईडला पण इकडे काहीतरी वाडा अवशेष होतं वाटतं या साईडला का पाण्याचे टाके. गडाचे संवर्धन झालेले इंग्रज 200 वर्ष झाले. इंग्रज गेल्यानंतर इंग्रजांनी वाट लावून टाकली. इंग्रजांनी आपलं 1818 मध्ये जे सगळे गड किल्ले घेतल्यानंतर सगळ्या गडाची नासधूस केलेली आहे आणि नंतर आज झाली त्यांना 200 वर्षानंतर पण आपण गड किल्ल्याचं संवर्धन करत नाही. आपली ही खंत आहे दुःख आहे वाईट अवस्था. हे बघा इथे काय इथे जे वेश असेल प्रवेशद्वार हां मंदिराचं आहे नाही मंदिराचं ते हे असेल हे प्रवेशद्वार असेल त्याच्यावरचे हे प्रवेशद्वार. हे जसं आहे पायरी मार्ग. देवीचं मंदिर हे समोर इकडे देवीचं मंदिर दाखवलेलं आहे. गडदेवता छान मंदिर आहे मित्रांनो. चला मावळ्यांनो इकडे बघा गाई गे सगळ्या. मंदिराची अशी अवस्था झालेली मित्रांनो. सगळं मंदिर पडलेलं आहे भिंती सगळे. तरी आता आपल्या दुर्गप्रेमींनी याचं संवर्धन केलेलं आहे. हे दगडं इकडं साईडला लावून टाकलेलं आहे. हे गडदेवता तिची पण मूर्तीची पण वरचं हे तुटलेलं आहे मित्रांनो. मूर्ती तुटलेली आहे मित्रांनो. आपण त्या देवीच्या मंदिरातून दर्शन घेतल्यानंतर असे वरती आल्यानंतर हे बघा सगळा हा डोंगर याला पर्वतगड म्हणून पण ओळखला जातो. पर्वतासारखा दिसतोय म्हणून पर्वतगड. आणि हडसर किल्ला थोडा हाड आहे ह्या तसा हडसर किल्ला. ह्या हडसर गाव आहे. इथं मस्त निलगिरीचे झाडं इथं वृक्षारोपण झालेलं आहे चांगल्या गडावरती. सगळे निलगिरी पर्वत म्हणू शकतो आपण याला का निलगिरी आहे सगळं. हे निलगिरीचे ना छान लागतं खायला मित्रांनो. आपण हे थोडं चालत आल्यानंतर आपल्याला हे मस्त भगवी पताका आपली स्वराज्याची असेल आपली इथे आज पण 350-400 झाले मस्त डोलाने फडकत आहे. हर हर छत्रपती शिवाजी महाराज की. हे बघा इथे मस्त शिवलिंग आपलं मंदिर आहे. नंदी पण आहे इथे. आपण आता मंदिरात दर्शन घेऊ या. मस्त मूर्ती बघा ना. केदारेश्वरी आपलं यायचं केदारनाथ सारखं
केदारनाथ सारखाच नंदी आहे. हर हर महादेव. इथे एक छोटीशी गणपतीची मूर्ती आहे वरती. गणपती बाप्पा. एक गणपती बाप्पा इथे पण मस्त. हातामध्ये शस्त्र आहे, परशू आहे. या हातात पण एक शस्त्र आहे, आपल्याला काही सांगता येणार नाही. मस्त मूर्ती आहे गणपतीची. इकडे काय बजरंग बली ग, हनुमान ज्ञान गुण सागर. वरती बघा ना किती खास नक्षीकाम केलेलं आहे. इकडे पण आहे ना मागे गरुड. अरे वा, खरंच मंदिर. इकडे पण काहीतरी मूर्ती आहे, तुटलेली आहे. इकडे हवा यासाठी हे बघा ना, मस्त हवासाठी भारी आहे ना. इकडे पण काहीतरी मूर्ती आहे, तुटल्या आहे. इथे देवळी. या हर हर छत्रपती शिवाजी महाराज की जय. मस्त रायगडवर सारख्याच शिवलिंगासारखंच आहे. हर 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 महादेव. वरती हे असं मस्त भारी मंदिर आहे मित्रांनो. इथे देवळ्या ठेवलेल्या आहेत. ओम नमः शिवाय. हर हर महादेव. महादेव मंदिर आहे मित्रांनो. हे मस्त दगडी बांधकाम आहे, जुनं आहे, पुरातन. चला तर आपण आता ह्या साईडला बघू शकता. तिकडे ह्या साईडला एक पाण्याचं टाके पण आहे आणि तलाव पण बनवलेला आहे. गडावर ज्या गडावर वाचतो त्या गडावर पाण्याची सुविधा भरपूर प्रमाणात आपण पाहिलेली आहेत प्रत्येक गडावरती. आणि या गडावर पण मोठा हा तलाव आहे, इथे पाण्यात टाक. फक्त त्याच्यात आता जंगली गवत खूप झालेले आहेत, त्याच्यामुळं आता पाणी पण दूषित झालेलं आहे. जर स्वच्छता संवर्धन जर झालं असतं तर पाणी स्वच्छ राहिलं असतं. हां हां, हे आपली बैलाचे सांगडे बघा. भरपूर पाणी इथे वरती हे ना, इथे गाई वगैरे वरती चारतात म्हणून त्यांचे गाई वगैरे वारले त्यांनी इथेच जमा करून ठेवले. आणि बघा तिकडे पण एक वाडा आहे, वाडा आहे तिकडे. खूप छान परिसर आहे, फक्त याचं संवर्धन होणे गरजेचं आहे. आणि हे त्यावेळी त्याला तटबंदी असेल ना या तलावला. हे काय दगडी पडलेली. वाड्याचे भरपूर अवशेष आहे इकडे. पुढे हां हां, तोफे पण आहे. हा, या तलाव सापडल्या, फेकून दिलेल्या असं त्या. इकडे पण वाडे आहे ना इकडे पूर्ण. हा, इकडे ते काहीतरी वाडा टाईप आहे. हे पाण्यास टाका आहे काय, कोणतं काय नाही, कमानी टाक, कमानी टाक. मस्त आहे, भारी. इकडे वाडा आहे, वाडे भरपूर वाड. हो. आणि धान्य कोठार शिवमंदिर तिकडे ते शिवमंदिर आहे. आणि ह्या साईडला आपण त्यात दाखवलं ते धान्य कोठार आहे, ते दाखवलं त्यांनी. इकडे दाखवलं आहे का, खाली दाखवलं आहे का धान्य कोठार? इकडे खाली वाटतं. आणि हे तोफा बघा मित्रांनो, समोर तोफा. चला तर आपण तिकडे आधी याच्याकडेच, कुठे धान्य कोठार बघा, बघू शकता तिथे तोफा. हे 3 तोफा इथे संवर्धन झालेलं आहेत. हे बघा, ही तोफ बघा, ही छान तोफ आहे, मधली छोटीशी लंबी. याच्यावर एक डिझाईन केलेले आहेत. ह्याच्यावर काहीतरी लिहिलं आहे इथे कोणीतरी, कडू अप्पा म्हणून काहीतरी. 1611चं आहे काहीतरी. इथे हिच्यावर लिपी आहे, उर्दू लिपीमध्ये काहीतरी लिहिलं आहे. उर्दूमध्ये आहे, अरबी उर्दू कोणती भाषा त्यांची. मोडी भाषा, मोडी नसेल ती, मोडी ते कोणती त्यांची अरबी उर्दू कोण. हां नाही, ही आपली ही आपली मोडीच भाषा. ही इथे हां, त्यांना अभ्यास आणतो. हे बघ ना, तांब्याच्या वरती लेप लावला सोन्यासारखा. बघ हे सोनं नाही काय. हां
सोनं आहे? नाही सोनं नाही. मित्रांनो, आपण त्या तोपेपासून डाव्या साईडला आल्यानंतर इकडे असा धान्य कोठारात जातो हा रस्ता. इकडे बघू शकता त्या साईडचा हा इकडे गाव आहे आणि हा पहा डोंगर परिसर सह्याद्री. हे पायरी मार्ग आहे इकडे खाली. याच्यातच याच्यामध्ये हा रस्ता बनवून इकडे धान्य कोठारासाठी दगड करण्यात आलेलं आहे. हे बघा किती छान आहे. छान आहे छान. आज पण याच्यातून पाणी टपकतं बघा वरती. हो अप्रतिम. हे बघा हे वरती शेत असेल त्यावेळेस. आपण इकडे जाऊ. हे का इथे राहू पण तिथे राहिलेले पण आहे मुलं. याच्यात काहीतरी ठेवलं आहे साहित्य. या साईडला पण एक आहे. बाबा ही मोठी. हां हां हे भिंत पण बांधलेली इथे. खूप मोठं आहे धान्य कोठार. आणि पाणी पण असू शकतं याच्यात. हे की पहिलं पाणी पण होतं. पाणी नाही पण वरती नाही बघा मस्त. ह्या 3 1 2 3 हां आतमध्ये अजून आतमध्ये. हो हे बघा ह्या इकडे बघा. हे किती खोल आहे बघा. पायरी आहे खाली जायला. पूर्ण धान्य कोठार आहे. हां खाली एक पायरी ना तिथे ते माती दगड कोसळले पूर्ण त्याचे भरती आली ना त्यात. ह्या साईडला पण आहे इकडे मित्रांनो. हे बघा अरे खाली दगड बघा दादा. इकडे दाखव. हे पूर्ण आहे बघा. या साईडला पण आहे. ही पूर्ण माती ते दगडावर झाल्यामुळे ते तर भरली. वरती बघू शकता ते धान्य कोठार. काय बांधलंय हो. आणि हे दगड एका दगडात कोरलेले. हो मित्रांनो हे बघा इकडे पण किती मोठा निलगिरी आहे. ह्या लावलेल्या आहेत फॉरेस्ट विभागाने वनीकरण विभागाने. त्याच्यामुळे छान इकडे वाढल्या आहेत त्या. आणि हे बघा धान्य कोठार कोणाला समजून येणार नाही की याच्या खाली काय धान्य कोठार आहे म्हणून. हे बघा हे असं धान्य कोठार आहे. आतमध्ये ह्या 1 2 3 रूम आहे. 3 रूमामध्ये पण वेगवेगळ्या आणखीन रूम आहे खोल्या आहे. आणि असं बघा रस्त्यावरून खोदून किती भारी. कळणार नाही ते काय आहे म्हणून. त्याच्या अगोदर इथं वाडा होता वाटतं काहीतरी. चला आणि इकडे पाणी बघा. चला आपण आता त्या महादरवाज्यातून खाली उतरणार आहोत. तर आपण ते तोफा बघून नंतर तिकडे धान्य कोठाराकडे गेल्यानंतर आपण परत इकडे असं वापस आलो खालीहून. ते बघा इथे मस्त ही राजमुद्रा छत्रपती शिवाजी महाराजांची. प्रतीप चंद्रलेखे वर्धिष्णू शिववंदिता शिवशस्त्र आहे मुद्रा आहे भद्रा आहे राजाचे असं हे ह्याच्यावरती उल्लेख आहे. भगवी पताक आपली मानाने डवलत आहे. आणि आमचं आता फोटो सेक्शन चालवलं आहे. आणि इकडे हा पाण्याचं टाकं पण बघू शकता तुम्ही. त्या तिकडे भगवी पताक. मित्रांनो हे असा हा प्रवेशद्वार आहे. इकडे हा पायरी मार्ग आहे. पायरी मार्गाने आपण हा आलो हे बघा. पायरी मार्गाने आपण वरती आलो आहे. आणि हे अशा पद्धतीने हे इथे बघा दरवाजा लावलेला आहेत. आपण दोघं इथे दरवाजा लावलेला आहेत बघा मित्रांनो. हां चला जय जिजाऊ. हे बघा हर हर छत्रपती शिवाजी महाराज की जय. असा हा वरती पायरी मार्ग जातोय. समोर गेला की आपल्याला राजमुद्रा दिसते मित्रांनो. इथे ना पा खाली हां पेरू पण आहे इथे. हे बघा हर हर हा महादरवाजाजवळ मस्त त्याच्या समोरच आम्ही आज छोटासा आपला नाश्ता करतोय. या मित्रांनो मस्त आनंद वाटतो भारी वाटतंय.
मित्रांनो अशा पद्धतीने इकडे मागची ही तटबंदी मेन दरवाजाच्या. आणि हा मस्त फोटो काढताय पोर आहे. फोटो सेक्शन. काय नाव तुझं मित्रा? ओमकार. ओमकार भाऊ पण आलेला आहे आज. साईडला एक बरोबर तटबंदी. परत ह्या साईडला एक असा मार्ग आहे तुम्हाला दाखवतो आहे. हे बघा हा पायरी मार्ग. ह्या पायरी मार्गाने आपल्याला खाली जायचं आहे. तुझं काय ना मित्रा? युवराज. युवराज. तुझं? अक्षर. कुठून आला अक्षर? काय म्हणा? काय कितीला आहे तू शाळेत? चौथी. किती किल्ले बघितले आतापर्यंत? आतापर्यंत मी 2 किल्ले बघितले. हा कोणता किल्ला आहे? हा हडसर उर्फ पर्वतगड. आणि तू एक कोणता पाहिला? शिवनेरी. तिथे काय झालं? शिवनेरीवर काय आहे विशेष? शिवनेरीवर म्हणजे शिवाजी महाराजांचा जन्म झालेला. हा. त्यांचा तो पाळणा लावलेला आहे त्यांनी तिथं. बर. छान छान. हुशार आहे. हे बघ चालले. हर हर. चला. अशा पद्धतीने इथे हे एक पायरी मार्ग आहे. देवडी आहे हे बघा इथे विश्रांतीसाठी. आणि हे बघा हे मस्त फोटो सेक्शन झालेलं आहे मित्राचं. आळे पाठवून आलेले सगळे. हे मस्त. चला लवकर. हर हर महादेव. दरवाजा निघला पाहिजे. किल्ला फिरून झालेला आहे. आता उतरतोय महादरवाजातून आणि खूप छान वाटतंय. मी फर्स्ट टाइम सरांसोबत आलो तर मस्त वाटलं. नेक्स्ट टाइम पुढच्या जाऊ. सहभागी होते. हे आळेफाटामध्ये भव्य सेवेच्या ठाई तत्पर विरोधी मुलगण प्रतिष्ठान आळेफाटा आयोजित भव्य किल्ले बनवून स्पर्धा आयोजित केली होती. त्यामध्ये या सर्व मुलांनी सहभाग घेतला होता. सुंदर असे किल्ले बनवले होते. तर सेवेच्या ठाई तत्पर या प्रतिष्ठानच्या मार्फत या मुलांना मोफत आपण हडसर किल्ला या ठिकाणी आलेलो आहे. या सर्वांना मुलांना या किल्ल्याची माहिती आणि किल्ला दाखवण्यासाठी ही सहल आयोजित केलेली आहे. धन्यवाद. खूप चांगला उपक्रम आहे सर तुमचा. तुम्ही आज आपल्या नवीन पिढीला हे गड किल्ले दाखवत आहेत. म्हणजे आज गड किल्ल्यात मार्फत तुम्ही शिवाजी महाराज, संभाजी महाराज असेल, आपले मावळे असेल, त्या मावळ्यांनी कशा पद्धतीने गड किल्ले सर केले किंवा गड किल्ले त्यांनी हे कशा पद्धतीने काम केलं आणि बांधकाम केलं आणि कसे गड किल्ले आपल्या स्वराज्यात त्यांनी सामील करून घेतले. त्याच्यामुळं हा गड किल्ल्याचं नुसतं आपण छत्रपती फक्त फोटो बघतो, पण छत्रपतीने किती याच्या मागचं संघर्ष केला, संघर्ष करून हे आपले स्वराज्य निर्माण केलं ते आपल्या मावळ्यांना कळणार. त्यासाठी चांगला उपक्रम केल्याबद्दल आपलं सगळ्यांचं खूप धन्यवाद. जय जिजाऊ. मित्रांनो ह्या पायरी मार्गाने आपण आता खाली येतोय. हे बघा केवढा मोठा पायरी मार्ग आहे. हे बघ कातळ बघा पूर्ण. आणि हे बघा असा पायरी मार्ग आजही शाबूत आहे. ऊन वारा पाऊस शत्रूपासून आजही याला किती वर्ष झाले. 400च्या अगोदरचा पण किल्ला आहे. महाराजांच्या बी अगोदरचा हा किल्ला आहे. त्याच्यामुळे खूप छान आहे. चला मित्रांनो अशा हा इकडे ह्या मागच्या मार्गे पायरी मार्गाने आलतो. आणि इथे वन विभागाने इथे हडसर किल्ले हडसरची माहिती दिलेली आहेत. जुन्नरमधील एक अश्मदुर्ग किल्ला हडसर म्हणून इथे माहिती दिलेली आहे. आणि इथे फॉरेस्ट विभागाने तिथे बसण्यासाठी हे केलेलं आहे. वरती वॉच टावर आहे. आणि हे ते बघा कसं जंगल भारी. इथे पण एक हडसर उर्फ पर्वतगड म्हणून एक माहिती दिलेली आहे. 1670च्या सालेरुच्यानंतर शिवाजीरायांनी हरिश्चंद्रगड जीवदानसोबत हडसरही जिंकून घेतलेला आहे. पुढे औरंगजेबाने ऑक्टोबर 1702मध्ये हा गड जिंकून घेतला. त्यानंतर मराठ्याचा ताबा 1748मध्ये घेतला. यानंतर 1818 या सुमारास ब्रिटिशांनी जुन्नर व आसपासचे किल्ले जिंकले. मेजर एम लीडच्या नेतृत्वाखाली इंग्रजांच्या एका तुकडीने एक गडाला वेढा घातला आणि 25 एप्रिल 1818 रोजी हा गड इंग्रजांच्या ताब्यात गेला. अशा पूर्ण किल्ल्यासारखा. आणि बघू शकता हा मस्त मागची दगडाची कातळ हडसर किल्ल्याची काय भारी आहे. सह्याद्री. आणि हे मुलं इथं बसलेले आहेत निवांत शांती. कसा निसर्गरम्य. कसं वाटतं मित्रांनो गडावर गेल्यावर? भारी लय भारी शब्दच नाही. तिकडे बघा ना उंची तिकडचे. हे बघा ते आणखीन तिकडंच आहे वरती मुलं बाकीचे. हर हर छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की, माता पिता की, हर हर भारत माता की.